मंडळी, आरोपी वेदांतला कुणी गिफ्ट केली होती 2,64,00,000ची पोर्श कार. पुणे अपघात प्रकरण सध्या राज्यातलं सर्वात हॉट टॉपिक आहे. एका 17 वर्षांच्या मुलानं 150 पेक्षा जास्त स्पीडनं आलिशान पोर्श कार चालवली आणि रस्त्यातल्या दोघांना उडवलं. हा मुलगा आणि त्याचा बिल्डर बाप दोघेही सध्या पोलिसांच्या तावडीत आहेत. पण तुम्हाला माहितीये, तब्बल 2.5 कोटींची पोर्श कार या मुलाकडे कशी आली, ती कुणी दिली, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, वेदांत अग्रवाल, वय वर्ष 17, पुण्यातल्या बिल्डर लॉबी मधलं मोठं नाव, सुरेंद्र अग्रवालचा नातू आणि विशाल अग्रवालचा मुलगा. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीयेत, पण तरीही या वेदांत अग्रवालला गाड्या फिरवण्याचा भारी शौक. वडगाव शेरीमध्ये अग्रवाल कुटुंबाच्या बंगल्यात 9 आलिशान कार आहेत आणि या कार वेळोवेळी जिमला जाण्यासाठी, मित्रांसोबत फिरण्यासाठी हा नेत असल्याची माहिती आहे. आता याच आलिशान कारपैकी 2,64,00,000ची पोर्श कार मार्च महिन्यात वेदांतला मिळाली होती. आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या नातवाला ही आलिशान इलेक्ट्रिक कार भेट म्हणून दिली. बंगळुरूतल्या एका डीलरकडून ही कार मागवण्यात आली होती. त्यानंतर रोज जिमला जाण्यासाठी वेदांत अग्रवाल ही कार वापरत होता. पण इतर वेळी किंवा रात्रीचं बाहेर जायचं असेल तर मात्र एक ड्रायव्हर ही कार चालवायचा. पण अपघाताच्या वेळी ड्रायव्हर गाडीत असतानाही ही कार वेदांत अग्रवालच चालवत असल्याचं चौकशीत सिद्ध झालंय. आरोपी वेदांतचं वय हे 17 वर्ष 8 महिने इतकं आहे. पण तरीही गाडी चालवण्याचं कोणतंही लायसन्स नसताना, कोणतंही ट्रेनिंग घेतलेलं नसताना इतके दिवस तो पुण्याच्या रस्त्यावरून बिनधास्तपणे गाड्या चालवत होता. महत्त्वाचं म्हणजे ज्या पोर्श कारचा अपघात झाला त्या कारची RTO ऑफिसमध्ये साधी नोंदही नव्हती आणि नंबर प्लेटही नव्हती. इतकंच नाही तर कारची नोंदणी फी देखील भरण्यात आलेली नव्हती. त्यामुळे शासनाची एक प्रकारे फसवणूक करून ही गाडी रस्त्यावर चालवण्यात येत होती. प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. पण इथे एक प्रश्न असा आहे की एखाद्या सर्वसामान्य नागरिकानं अशा प्रकारे विना नंबर प्लेटची नोंदणी न केलेली गाडी चालवली असती तर? तुम्हाला काय वाटतंय? या प्रश्नाचं उत्तर जरूर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा.